नमस्कार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. चरोली खून प्रकरणातील फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोका. आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी या खून प्रकरणातील 7वा मुख्य आरोपी माजी नगरसेवक किसन उर्फ ज्ञानोबा तापकीर हा फरार होता. तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाल्यामुळे काल दिघी पोलिसांनी त्याच्यासह 6 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत अर्थात मोका कारवाई केली. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. डुडुळगाव किवळे प्रकल्पातील सदनिकांसाठी सोमवारी सोडत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या डुडुळगाव येथील 1190 तसेच किवळे येथील गृह प्रकल्पातील 755 सदनिकांची संगणकीय सोडत सोमवारी काढण्यात येणार आहे. नवी सांगवी येथील निळू फुले रंगमंदिर येथे हा सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडबोर यांनी दिली. गुटखा ई-सिगरेट विक्री प्रकरणी कारवाई. शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारी आणि ई-सिगरेट अवैधरित्या खरेदी करून विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी काल दोघांना ताब्यात घेतले. धनंजय संजय अनभुले राहणार पिंपळेगुरव आणि रोहित नवनाथ भिडे राहणार पिंपळेगुरव अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 56,304 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. निवडणूक कामकाजावर राहणार आता सीसीटीव्हीचा वॉच. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पुढील महिन्यातील जानेवारीमध्ये होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात येत असून मतदान, मतमोजणी, स्ट्रॉंग रूम आदी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी वाहनं भाड्याने घेण्यात येत आहेत. तसेच संगणक, मंडप, स्टेशनरी व इतर साहित्यांसाठी तब्बल 40 कोटी रुपयाहून अधिकचा खर्च करण्यात येणार आहे. आचारसंहितेपूर्वी कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क आदेश देण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. आरटीओच्या नावे बनावट संकेतस्थळ ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन. सायबर गुन्हेगार आरटीओच्या नावे बनावट संकेतस्थळ ॲप पाठवत असून नागरिकांना बनावट चलने पाठवली जात असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून या बनावट मेसेज ॲपबाबत शंका असल्यास नागरिकांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी शंका आल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड संदेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. दिघी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना शिवीगाळ. अदखलपत्र गुन्ह्याची नोंद घेतली असूनही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत एका व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात काल राडा घातला. पोलिसांना शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली. या प्रकरणी कार्तिक सयाजी लोंढे राहणार दिघी यास पोलिसांनी अटक केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.